ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन मुख्य कार्यालय इमारत ओम भवन उद्घाटन सोहळा आणि स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या पुतळ्याचं अनावरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। तिरुपती नगर अकोला बायपास इथं ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन मुख्य कार्यालय ओम भवन उद्घाटन सोहळा आणि स्वर्गीय ओमप्रकाश देवडा यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा पुतळा अनावरण सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आरबीआय संचालक सतीश मराठे, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, बँकेचे अध्यक्ष प्रकाश सोनी, उपाध्यक्ष सुनील देवडा, बँकेचे संचालक विठ्ठलदासजी मुंदडा, बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं शाल, श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं की हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार क्षेत्राची गरज असून हळूहळू हिंगोली जिल्हा प्रगतीकडे वाटचाल होतीये असे त्यांनी सांगितलं। तर माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा हे माझे जिवलग मित्र होते। त्यांनी ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं लावलेलं छोटंसं रोपटं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय असं बोलत मैत्रीला उजाळा दिला। स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त हिंगोली इथं दिनांक 1 ते 4 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर, संगीत रजनी, कीर्तन, कथाकथन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। एवढ्या मोठ्या बिल्डिंगचं तुमच्या हात लोकार्पण सोहळा परत मागास हळूहळू पुसायला सुरुवात झाली। माझा जो संदर्भ होता तो हिंगोलीला सवलती पूर्वीप्रमाणे मिळाल्या पाहिजे हा माझा बोलण्याचा संदर्भ होता। हिंगोलीमध्ये सहकारी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जो परतावा 100% मिळायचा तो मागच्या सरकारच्या काळामध्ये काही कारणास्तव विड्रॉ झाला होता। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करणार आहोत की हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये कोणी केली तर त्याचा 100% गुंतवणुकी जो परतावा मिळाला पाहिजे तो 100% मिळाला पाहिजे। म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा तो जीएसटी आहे तोही मिळाला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा केंद्र सरकारकडे प्रयत्न करावा लागणार आहे सीजीएसटी म्हणजे एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोन्ही पैसे जर परत मिळाले तर हिंगोलीमध्ये लोक यांना आकर्षित होतील आणि गुंतवणूक हिंगोली देऊ शकेल असं माझं म्हणणं तात्पर्य होतं। आणि एवढी चांगली कॉर्पोरेट बिल्डिंग ही हिंगोलीमध्ये आली याचा आनंद आम्हाला। NTV न्यूज मराठी, हिंगोली।